एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. डिसेंबर इज इयर आणि सगळ्यांच्याच पार्टीज, अॅन्युअल डेज आणि वेगवेगळे फंक्शन स्टार्ट झाले असतील आणि अशा वेळेला आपण सगळेच एक चांगला आउटफिट शोधत असतो जे खूप मे बी फ्लॅशी पण वाटणार नाही बट खूप क्लासी पण दिसेल. आजच्या व्हिडिओमध्ये मी असेच काही ड्रेसेसचे ऑप्शन्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे. एकदम ऑफिस अप्रोप्रिएट आहेत, एकदम छान सटल, सोबर आणि क्लासी दिसतात. आता डिसेंबर मध्ये सिरीज ऑफ इव्हेंट्स चालू असतात सगळीकडेच. सो कुठलंही फंक्शन और गेट टुगेदर असू दे, स्कूल, कॉलेज और एनी कॉर्पोरेट इव्हेंट, हे ड्रेसेस एकदम अप्रोप्रिएट आहेत. त्यामुळे तुम्ही हे डेफिनेटली स्टाईल करू शकता आणि हे ऑप्शन्स चेक करू शकता. बिफोर स्टार्टिंग द व्हिडिओ आय वॉन्ट टू थँक यू ऑल, कारण प्रत्येक व्हिडिओसाठी जो हळूहळू माझा रीच वाढत आहे, व्ह्यूज वाढत आहेत, यासाठी मला तुम्हाला सगळ्यांना थँक्यू म्हणायचं आहे. असंच प्रेम दाखवत राहा, माझे व्हिडिओज बघत राहा. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल किंवा रेग्युलरली जरी माझे व्हिडिओज बघत असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि जे कोणी तुमचे फ्रेंड्स असतील, रिलेटिव्स असतील, ज्यांना या प्रकारचा कॉन्टेंट आवडत असेल, त्यांच्यासोबत माझे व्हिडिओज नक्की शेअर करा. विदाउट वेस्टिंग एनी टाइम, लेट्स गेट इन टू द लेट मी स्टार्ट विथ माय फेवरेट ड्रेस. पोल्का डॉट स्टाईल आहे ही. हा आहे मस्ट अँड हार्बर ब्रँडचा आणि आय थिंक हा माझा गो टू ड्रेस आहे. पोल्का डॉट स्टाईल मला खूप आवडते आणि हा घातल्यानंतर सुद्धा इतका सुंदर दिसतो ना, म्हणजे हे फॉर्मल आणि कॅज्युअलचं इतकं मस्त कॉम्बिनेशन आहे. जर कधी फॉर्मल ड्रेस म्हणून तुम्हाला वेअर करायचा असेल तरी सुद्धा हा खूप छान सूट होतो आणि कधी काही कॅज्युअल ओकेजन असेल तरी सुद्धा हा घातल्यानंतर खूप छान दिसतो. इट्स जस्ट दॅट हाऊ यू आर स्टायलिंग दिस. खूपच प्रिटी ड्रेस आहे. हा नी लेंथ ड्रेस आहे. मागे अशी एक चेन दिलेली आहे त्याला. ही पूर्ण ओपन होत नाही, फक्त तुमच्या पाठीपर्यंतच अशी ओपन होते. प्लस इथे एक हुक पण दिलेला आहे. जी चेन लावलेली आहे ती अशी इंटॅक्ट राहते आणि ओपन होण्याचं टेन्शन नसतं. शॉर्ट स्लीव्ज आहेत या ड्रेसच्या आणि ड्रेसचा जो मागचा भाग आहे, मागे इथे असा कट आहे. जसं मी आता म्हटलं की हा फॉर्मल ड्रेस म्हणून सुद्धा आपल्याला स्टाईल करता येतो. जर तुम्ही नोटीस केलं असेल तर मोस्टली जे फॉर्मल ड्रेसेस असतात त्याला मागे एक कट दिलेला असतो, त्याने सुद्धा तो एक फॉर्मल लुक त्याला येतो. त्यामुळे हा जो कट आहे या ड्रेसला, तर त्याच्यामुळे हा घातल्यानंतर फॉर्मल पण वाटतो. त्याच्यावर जर आपण एक व्हाईट श्रग और ब्लेझर जर तुम्ही स्टाईल केलं याच्यासोबत, तर हा एकदमच छान परफेक्ट कॉर्पोरेट लुक आपल्याला देतो. यू कॅन स्टाईल इट बोथ वेज, कॉर्पोरेट ॲज वेल ॲज कॅज्युअल. सो दिस वॉज द फर्स्ट वन आणि हा माझा सगळ्यात आवडता ड्रेस आहे. मुव्हिंग ऑन टू द नेक्स्ट वन. आय थिंक सगळ्या मुलींच्या वॉर्डरोब मध्ये ब्लॅक कलर हा असतोच आणि जे ब्लॅक लवर्स असतील, शॉपिंगला गेल्यानंतर त्यांनाही कळत नाही की आपण दरवेळेला समहाव ब्लॅकच आधी उचलतोय. ते माझ्या बाबतीत सुद्धा होतं, कारण की मी सुद्धा ब्लॅक लवर आहे आणि मला ब्लॅक आउटफिट्स खूप आवडतात. अननोईंगली होतं ते, म्हणजे असं काही जाणून बुजून नाहीये की आता गेल्यानंतर पहिले ब्लॅकच मी उचलणार, बट समहाव आय जस्ट पिक ब्लॅक कलर ऑलवेज. सो हा दुसरा ड्रेस आहे. हा थोडासा नी लेंथ पेक्षा खाली आहे. कम्प्लिटली मॅक्सी नाही म्हणणार मी याला, बट थोडा नी लेंथच्या थोडा खाली येतो. हा कॉलर पॅटर्न ड्रेस आहे. व्ही नेक आहे याचा. लो बस्ट असे छान दोन त्यांनी बटन्स दिलेले आहेत. बटन्सला गोल्डन बॉर्डर आहे आणि मध्ये असं व्हाईट कलरचं बटन आहे. सो हे खूप छान दिसतं घातल्यानंतर. याच्या ज्या स्लीव्स आहेत, शॉर्ट स्लीव्स नाहीये, आपल्या एल्बोच्या थोड्याशा वर येतात या. आणि हा इतका सटल आणि इतका क्लासी दिसतो. मी हा एका ऑफिसच्या पार्टीसाठी स्टाईल केला होता आणि हा इतका सुंदर दिसत होता. याच्यावर जर खाली आपण ब्लॅक कलरच्या हिल्स घातल्या, शिमरी स्ट्रक्चरच्या ज्या हिल्स असतात अशा जर आपण घातल्या तर एकदम पार्टी वेअर वाटू शकतो हा. सेम टाइम आपण एखादा मॅट फिनिश फुटवेअर सोबत जरी या स्टाईल केल्या, पण एखादे फ्लॅट शूज जरी याच्यावर घातले तरी सुद्धा हा खूप सुंदर दिसतो. नेक जसं मी म्हटलं तसा व्ही नेक आहे, त्यामुळे यू हॅव टू बी केअरफुल अ लिटल बिट. इथे तुम्ही थोडंसं हे पिनअप करू शकता जर तुम्हाला खूप डीप वाटला हा गळा तर, बट कम्फर्टेबल आहे. म्हणजे असा मला तरी हा खूप डीप असा वाटला नव्हता. दिस इज फ्रॉम द ब्रँड प्लस एस कलेक्शन. कधी कधी काय होतं ना, प्लस एस कलेक्शन असल्यामुळे ट्रिपल एक्सेलच्या पुढेच सायझेस अवेलेबल असतात. ड्रेस कितीही सुंदर असला तरी सुद्धा आपल्याला तो घेता येत नाही, बट दिस वॉज समथिंग की जो लहान सायझेस मध्ये सुद्धा अवेलेबल होता आणि मला हा घेता आला.
बट एकदम प्लेन सिम्पल असा दिसतो हा ड्रेस, बट घातल्यानंतर खूप क्लासी दिसतो. त्यामुळे पार्टी परफेक्ट आहे हा. तुमची कॉर्पोरेट मीटिंग जरी असेल, तुम्ही ऑर्नामेंट्स तसे घातले, थोडंसं जी ज्वेलरी तुम्ही वेअर कराल ती जर त्या पद्धतीने वेअर केली, तर हा ड्रेस असा आहे की कुठल्याही ओकेजन मध्ये आपण परफेक्टली तो फिट करू शकतो. सो तुम्ही सुद्धा चेक करू शकता आणि तुम्हाला आवडला असेल तर नक्की घेऊ शकता. मुव्हिंग ऑन टू द नेक्स्ट वन. हा सुद्धा प्लेनच कलर आहे, सॉलिड कलर आहे, नेव्ही ब्लू, आणि एकदमच परफेक्टली कॉर्पोरेट लुक देणारा हा ड्रेस आहे. रादर आय वुड से की फॉर्मल ड्रेसच म्हणेन मी ह्याला. बॉडी हगिंग नाहीये, पण ए शेप ड्रेस म्हणेन मी ह्याला. इथे जर नेकला तुम्ही बघितलं ना, तर कॉलर नाहीये, बट असं एक हॉल्टर नेक जो आपण म्हणतो तसा हा ड्रेस आहे. दिस इज फ्रॉम द ब्रँड एथेना लाईफस्टाईल. वी नेक आहे पुढे आणि मागे जसं मी म्हटलं तसं हॉल्टर नेक आहे. दिस इज ऑल्सो नी लेंथ ड्रेस. चेस्टच्या इथे खाली थोडस असं त्यांनी पॅटर्न दिलाय इथे, तुम्हाला दिसत असेल तर. घातल्यानंतर खूप सुंदर दिसतो. असा एक छान फॉर्मल कॉर्पोरेट लुक येतो याच्यामध्ये. अगेन वी कॅन स्टाईल दिस विथ सम हाय हिल्स फुटवेअर. इथे पण जर तुम्ही बघितलं तर इथे असं एक त्यांनी एंटायर लिहिले, स्टार्टिंग फ्रॉम द शोल्डर्स. इथून असं त्यांनी एक छान शिवण दिलेली आहे, म्हणजे इथे स्टिच केलेलं आहे. पण ते जे घातल्यानंतर त्याचा जो लुक येतो तो खूपच सुंदर दिसतो. आणि दोन्ही कॉर्नर्सला असं त्यांनी पॅटर्न केलेलं आहे. खूप छान दिसतो हा ड्रेस. आहे नेक्स्ट ड्रेस. हा थोडासा बोहो पॅटर्न वाटू शकतो, पण ट्रस्ट मी, हा मी ऑफिसमध्ये सुद्धा घातलेला आहे. अजिबातच असं वाटत नाही की काहीतरी कॅज्युअल आपण घालून आलेलो आहे. याच्यावरचं जे कलर कॉम्बिनेशन आहे त्याच्यामुळे हा खूप छान दिसतो. सगळ्यात बेस्ट गोष्ट अशी आहे की हे सगळेच ड्रेसेस कुठेच असे फ्लॅशी नाही आहेत, त्यामुळे ते पडून राहणार नाहीत. तुम्ही तो इव्हेंट झाल्यानंतर घालू शकत नाही असं अजिबात होत नाही. ड्रेसेस तुम्ही डेली सुद्धा वापरू शकता. याचं डीप नेक नाहीये, मागे छोटंसं त्यांनी बटन दिलेलं आहे आणि त्याने तुम्ही लॉक करू शकता हा ड्रेस. याच्या ज्या स्लीव्ज आहेत, फुल लेंथ स्लीव्ज आहेत या. आणि इथे जर तुम्ही बघितलं तर असं एक इलास्टिक दिलेलं आहे. टोई किंवा बेल बॉटम स्टाईल जी आपण म्हणतो तशा नाही आहेत ह्या. फिटिंगच्या पण नाहीये, थोडं इथे दंडाच्या इथे किंवा असं जे आपण म्हणतो ना तिथे लूज पण आहे, म्हणजे खूप टाईट किंवा असं नाहीये. रिस्टच्या इथे फक्त त्यांनी हे इलास्टिक दिलंय सो दॅट त्याचं छान असं फिटिंग दिसतं घातल्यानंतर. खूप सुंदर दिसतो. याची जी लेंथ आहे ती नी लेंथ पेक्षा थोडी जास्त आहे. पूर्ण मॅक्सी स्टाईल हा नाहीये, बट नी लेंथच्या थोडा खाली येतो, त्यामुळे तर एकदमच कम्फर्टेबल, घातल्यानंतर एकदम छान लुक येतो. याच्यासोबत तुम्ही गोल्डन ज्वेलरी स्टाईल करू शकता, ती एकदम छान दिसते. सध्या टॉनिश ज्वेलरीचा खूप ट्रेंड आहे, त्यामुळे तुम्ही तशी ज्वेलरी खूप छान स्टाईल करू शकता. जसं मी म्हणलं तसं याचं डीप नेक नाहीये, त्यामुळे तुम्ही गळ्यात काही जरी नाही घातलं तरी चालेल. बट जे आता खूप क्यूट असे छान टॉप्स गोल्डन मिळतात, हुप्स मिळतात, सो त्यापैकी तुम्ही काहीही जरी स्टाईल केलं कानामध्ये तरी हे खूप छान दिसेल या ड्रेस सोबत. ड्रेसेसवर मोस्टली हिल्स छान दिसतात, त्यामुळे यावर तर तुम्ही एखादी कुठली ब्लॅक जरी हिल्स घातली छान पेन्सिल हिल तरी खूप सुंदर दिसेल हा ड्रेस. अँड दिस इज फ्रॉम द ब्रँड, लेट मी टेल यू. ओके, दिस इज फ्रॉम द ब्रँड रेअर रूट्स. हे सगळे जे ड्रेसेस आहेत ते ऑनलाईनच घेतलेले आहेत, त्यामुळे हे तुम्ही इझिली ऑनलाईन बाय करू शकतात. तर हा होता आपला आजचा व्हिडिओ, आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी शेअर केलेलं ड्रेसेसचं कलेक्शन तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कमेंट करून कळवा. आणि या सगळ्याच ड्रेसेसमधला तुम्हाला आवडलेला किंवा तुमचा फेवरेट, मे बी तुम्ही खरेदी कराल असा कुठला आहे हे सुद्धा तुम्ही नक्की मेन्शन करा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि येस, हाईप सुद्धा नक्की करा, कारण जेव्हा तुम्ही व्हिडिओ हाईप कराल तेव्हा तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल
आणि माझं चॅनल ग्रो व्हायला मदत होईल. आउटफिटच्या प्राइजेस मेन्शन केलेल्या नाहीयेत कारण प्राइजेस फ्लक्च्युएट होत असतात ऑनलाईन शॉपिंग मध्ये, सगळ्यांनाच माहितीये. पण मी लिंक्स मात्र डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सगळ्याच आउटफिट्सच्या दिलेल्या आहेत, त्या तुम्ही नक्की बघा. भेटूया पुन्हा अशाच एका व्हिडिओमध्ये. टिल देन टेक केअर. बाय.